कारण जेव्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला सचिन, तुम्ही सोबतच राहा. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. गणेश, 189 लोक मृत्युमुखी पडलेले होते. मुंबईकरांसाठी या संपूर्ण केसचा निकाल योग्य पद्धतीने लागणं हा अस्मितेचा प्रश्न आहे आणि असं असताना आता 11 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. नक्की काय सांगता येईल? कशा पद्धतीचा झटका मानायचा हा या सगळ्या केसला? मोठा झटका आहे आणि त्या सर्व नागरिकांना ज्यांनी आपल्या लोकांना या ब्लास्टमध्ये गमावलं होतं किंवा जखमी झाले होते त्यांच्यासाठीही आजचा हा फैसला अत्यंत धक्कादायक असणार आहे. कारण साखळी बॉम्बस्फोट जे झाले होते 2006 मध्ये 11 मिनिटात जवळपास 7 बॉम्बस्फोट झाले होते आणि यामध्ये कुकर ब्लास्टचा वापर केला होता. मला अजूनही आठवतं त्यावेळेचे कमिशनर अनामी रॉय होते आणि त्यांनी ज्या वेळेला ह्या प्रेस कॉन्फरन्स करून या प्रकरणामध्ये आरोपींच्या अटकेसंदर्भातली माहिती दिली होती आणि कशा प्रकारे लष्कर आणि त्याचबरोबर IM या सगळ्या लोकांचा समावेश याच्यामध्ये होता आणि यामध्ये कशा प्रकारे बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी कुकर बॉम्बचा वापर केला गेला होता सगळ्या माहिती दिल्या होत्या आणि एक इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने करूनच आपण या सगळ्यांना पकडला असा विश्वास त्याने दर्शवला होता. मात्र आता पुरावा अभावी किंवा ज्या प्रकारे ट्रायल चालणं गरजेचं होतं तसं ट्रायल चालले नाहीत आणि प्रॉसिक्युशनकडनं ज्या प्रकारे या प्रकरणामध्ये पुरावे ठेवले गेले पाहिजे होते तसे ठेवले गेले नाही असं वाटतंय आणि यामुळेच यामधील 11 आरोपींची मुक्तता करण्यात आलेली आहे. आता जसं सचिन म्हणत होता की आता प्रश्न उपस्थित होतो की समजा 2006 साली हे ब्लास्ट यांनी नाही घडून आणले तर याचे मुख्य आरोपी कोण? कारण अजूनही आपल्याला माहिती असेल की 2008 मध्ये इंडियन मुजाहिदीनची 22 लोकांना मुंबई क्राईम ब्रँचने अटक केलं होतं आणि त्यामध्ये देखील काही आरोपींचा समावेश याच्यामध्ये आहे का? सिमी IM या सगळ्या संघटनेचं नाव त्यावेळेला 2006च्या या साखळी बॉम्बस्फोटमध्ये समोर येत होतं. मात्र यामधील ज्या आरोपींना अटक केली गेली आहे त्यांची निर्दोष मुक्तता जवळपास 20 वर्षानंतर होणं प्रश्नचिन्ह उपस्थित करतंय आणि आता सरकारसाठी आता एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण मग हे आरोपी नव्हते तर खरे आरोपी कोण आणि ते कुठे आहेत असा सवाल निश्चित उपस्थित होईल. मला अजूनही आठवतं ज्या प्रकारे ब्लास्ट केले गेले होते आणि फक्त 7 ब्लास्ट नव्हे तर आणखी काही बॉम्ब त्यावेळेला डिफ्यूजही केले गेले होते. म्हणजे हे साखळी खूप मोठी होती. यामध्ये चर्चगेट पासून ते पुढे बोरिवलीपर्यंत हे ब्लास्ट घडून आणले आणि चर्चगेटमध्ये कशा प्रकारे 2-2च्या जोडीमध्ये आरोपी येऊन ब्लास्ट करून गेले किंवा त्यांनी कुकर बॉम्ब तिथे ठेवले अशा प्रकारची थिअरी मुंबई पोलिसांची त्यावेळेला होती आणि त्या थिअरीला कोर्टानं मान्य नाही केलंय असं स्पष्ट दिसतंय. यामुळे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आता सरकारला द्यावे लागतील. तत्कालीन सरकारला आणि तत्कालीन जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते त्यांना द्यावे लागतील कारण हा खटला निश्चितपणे योग्य दिशेने चालला नाही. पुराव्याअभावी हा झालेला आहे. त्यामुळे ह्याचा दोषी कोण हेही पाहणं खूप महत्वाचं असेल. पूर्वी गणेश, नक्की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता बोट कोणावरती ठेवायचं? कारण तपास कोणत्या यंत्रणांकडे होता? राज्य सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने नक्की कोणकोणत्या यंत्रणांनी या सगळ्यामध्ये विविध पुरावे शोधून काढलेले होते आणि तपास केला होता? पूर्वी त्यावेळेला मुंबई पोलिसांनीच हे पूर्ण प्रकरण सॉल्व्ह केलं होतं ज्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो आणि केंद्रीय एजन्सीची मदत मिळाली होती. त्यावेळेला अनामी रॉय यांची प्रेस कॉन्फरन्स स्वतः अटेंड केली होती आणि यामध्ये 11 जुलैची घटना आहे ज्यामध्ये 11 मिनिटांमध्ये जवळपास सबअर्बन रेल्वेचे आपण पाहू शकतो की 7 स्टेशन्सवरती ब्लास्ट झाले होते आणि ज्यामध्ये जवळपास 209 लोक मेली होती. तर त्या एजंट प्रेशर कुकर बॉम्बचा यामध्ये वापर केला गेला होता आणि त्यामध्ये त्यावेळेला अशी थिअरी होती की जे माटुंगा माहीम बँड्रा खार जोगेश्वरी भाईंदर या ब्लास्टमध्ये ब्लास्ट झाले होते तिथं लष्कर ए तय्यबाच्या या अतिरेकींनी हे ब्लास्ट करून आणले होते आणि ईमेलही त्यावेळेला आला होता पूर्वी जेवढं मला आठवतं. त्यामध्ये गुजरात आणि काश्मीर रिजनचा उल्लेख त्याच्यामध्ये होता आणि की त्याच्यामध्ये सिरीज ऑफ ब्लास्ट करण्याचा उल्लेख होता की मुंबई एअरपोर्ट, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल, आग्रा, रेड फोर्ट इथंही त्यांच्या प्रकारे ब्लास्ट करण्याचा माहिती होती आणि 17 जुलैला त्यामध्ये एक रिपोर्ट आली होती ज्यामध्ये RDX आणि अमोनियम नायट्रेटचा वापर केला गेला होता. यामध्ये लष्कर आणि सिम्मी यांच्याकडनं रिस्पॉन्सिबिलिटी सुरुवातीला नाही करण्यात आली. मात्र अल-कायदाचाही यावरती एक फोन कॉल आला होता आणि अल-कायदानं याची जबाबदारी घेतली होती. मात्र यामध्ये पूर्णतः ISI जी पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी आहे त्या एजन्सीजनं
यामध्ये एक रोल निभावला होता आणि सुरुवातीचं डिटेक्शन बिहारमधनं झालं होतं. बिहारमध्ये 2 जणांना अटक केली. त्यानंतर सिम्मी जी बँड ऑर्गनायझेशन होती त्यांच्या काही अतिरेकींना किंवा त्यांचे पूर्व साथीदारांना अटक केली गेली होती. यामध्ये अब्दुल करीम टुंडा नावाच्या दहशतवाद्यांचाही इन्व्हेस्टिगेशन झालं होतं, कारण 93 ब्लास्टमध्ये त्यांचा समावेश होता. पण यामध्ये कंटिन्यूड इन्व्हेस्टिगेशन झालं आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे सादिक शेख ज्याला 2009 अटक केली गेली त्याचाही रोल याच्यामध्ये आला होता. म्हणून वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन झाले. यामध्ये कन्व्हिक्शन आलं होतं. कन्व्हिक्शन मध्ये फैजल शेख, आसिफ खान, कलीम अन्सारी, इत्तेजाम सिद्दीकी आणि नवीद खान यांच्यावर बॉम्ब प्लॅन करण्याचा आरोप होता. या सगळ्यांसोबत तन्वीर अन्सारी हा मेन कॉन्स्पिरेटर होता. माजिद शफी, मुजम्मिल शेख, सोहेल शेख आणि जमीर शेख यांनी लॉजिस्टिक सपोर्ट दिले होते. अशी वेगवेगळी थिअरी होती. सिम्मी, लष्कर-ए-तैयबा, ISI या सगळ्यांच्या रोल्सचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक पॅटर्न समोर आला आणि म्हणून या लोकांना अटक केली गेली होती. मात्र आता यांची सुटका होणं बरेच प्रश्न उपस्थित करतात की खरेच हे आरोपी होते का कोणा दुसऱ्या आरोपींना सोडलं गेलं किंवा ते मिळाले नाही म्हणून त्यांना अटक केली गेली. म्हणून हे प्रश्न आहेत जे हे प्रश्न आता या इन्व्हेस्टिगेशनवर निश्चित उभे राहतील. या प्रश्नांची उत्तरं आता सरकारला द्यावे लागतील. तत्कालीन काँग्रेस सरकार होतं त्यावेळेला, काँग्रेस NCPचं सरकार होतं त्यावेळेला, बरोबर त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन झाली. RR पाटील त्यावेळेला गृहमंत्री होते आणि खरे. आणि विशेष मकोका न्यायालयाने 5 जणांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावलेली होती, 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती. परंतु आज मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो अतिशय धक्कादायक आहे, कारण 11ही दोषींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. या दरम्यानच्या काळामध्ये एका आरोपीचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण 12 आरोपींना खरं तर निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या दरम्यान नक्की आता तपास यंत्रणामध्ये कुठे गॅप्स राहिलेल्या होत्या, नक्की यामध्ये कोणाचा दोष आहे, मग खरी दोषी कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत. सचिन, आणखीन काय माहिती मिळतेय निकालाच्या अनुषंगाने? इतकी मोठी तफावत